टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्या सोबत आहे। सर काय सांगणार, धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे, तुमची काय भूमिका आहे? नाही, हे बघा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आणि माझी व्यक्तिशः भूमिका ही पहिल्या दिवशीपासून स्पष्ट राहिलेली आहे की जर माननीय मुख्यमंत्री किंवा इतरांना, पोलीस यंत्रणेला धनंजय मुंडे कुठेतरी दोषी आहे हे आढळत असेल आणि तशा प्रकारचे पुरावे त्यांना सापडले असतील आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या तथ्याच्या आधारे जर त्यांना राजीनामा मागितला असेल तर आम्ही त्याचा विरोध करणार नाही। कारण पहिल्या दिवशीपासून आमची भूमिका आहे की जर ते आरोपी असेल, दोषी आढळत असेल तर सरकार जी काही शिक्षा त्यांना देईल आम्ही त्याला विरोध करणार नाही। परंतु दोषी नसताना जाणीवपूर्वक कुणाच्या आग्रहास्तव जर त्यांना दोषी ठरवून अशा प्रकारचं कृत्य होत असेल तर नक्कीच त्याला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध राहील। परंतु जर दोषी असेल तर आम्ही कुठेही विरोध करणार नाही। गुन्हेगाराच्या सोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघ कधी राहणार नाही। काल जे फोटो व्हायरल झाले माध्यमांमध्ये, त्यावरून काय वाटतं? क्रूरपणेची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या फोटोची लिंक बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचते, त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा रंगलेली आहे। नाही, हे बघा, जे काही व्हिडिओ पुढे आलेले आहेत, काल सरकारने पाहिले असेल, पोलीस यंत्रणेने सर्व पाहिलं असेल आणि याचा कुठेतरी संबंध हा जर धनंजय मुंडेशी सिद्ध होत असेल आणि त्यांच्यावरती कारवाई होत असेल तर आम्ही विरोध करणार नाही। परंतु आता एवढी मोठी सक्षम पोलीस यंत्रणा या महाराष्ट्राची आहे, कारण कुणावरती FIR दाखल, कारण त्यांना राजीनामा द्यायला मागितला असतं, उद्या राजीनामा दिल्यावरती FIR दाखल करावं लागेल। जर FIR त्यांच्यावरती दाखल झाला नाही तर आम्ही म्हणू की यांनी कुठल्याही पुराव्याच्या आधारे राजीनामा मागितला आहे। जर FIR दाखल झाला म्हणजे सरकारकडे कुठले तरी पुरावे आहे, पोलीस यंत्रणेकडे कुठले तरी पुरावे आहे, सिद्ध होईल। आणि जर अशा प्रकारचे कुठलाही पुरावे सापडत असेल तर आम्ही त्याला विरोध करणार नाही। परंतु पुराव्याच्या अभावी जर अशा प्रकारची कृती होत असेल तर नक्कीच त्याला आमचा विरोध राहील। गेल्या अनेक दिवसापासून हा मुद्दा गाजतोय, तुम्ही पण त्यामध्ये आपलं मत व्यक्त केलं होतं की ओबीसी म्हणून टार्गेट होतं आहे, आत्ता काय भूमिका आहे? नाही, आताही आमची भूमिका तीच आहे की आता पोलीस यंत्रणेचा अहवाल सरकारला सादर झाला असेल, आणखी बाकीच्या एजन्सीचा अहवाल, काल जे काही व्हिडिओ पुढे आलेले आहेत, ह्या सर्व चौकशी अंती कुठेतरी संबंध त्यांच्याशी जुळला जात असेल आणि त्यांच्यावरती काही FIR दर्ज करायचा असेल, आरोप लावायचे असेल आणि तशा प्रकारचं कृत्य करण्याकरता त्यांचं मंत्रिपद आडवं येत असेल तर त्यांना मंत्रिपदापासून दूर करून त्यांच्यावरती चौकशी लावण्याचा जर सरकारचा काही मानस असेल आणि तसा असेल आणि त्यांनी ते राजीनामा मागत असतील तर त्याला विरोध नाही। समजा आता सरकारने राजीनामा घेतला तर तुम्ही विरोध करणार का? नाही, जर हे त्यांनी सांगितलं की बा हे या गुन्ह्यामध्ये यांचं हे सिद्ध होते आहे, हे आरोप यांच्यावरती लावण्यात येत आहे आणि म्हणून चौकशीमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आम्ही राजीनामा घेतो आहे आणि यांच्यावरती हे आरोप लावून FIR दर्ज करतो आहे, अशा प्रकारचं कृत्य जर सरकार घोषित करत असेल तर आमचा त्याला विरोध राहणार नाही। माहिती आहे की त्यांचा राजीनामा मागितला गेलेला आहे। नाही, म्हणून मी आधी म्हटलं की जर ते त्यांना स्वतःला वाटत असेल की ज्या काही आरोप माझ्यावरती चारी बाजूनी लावल्या जात आहेत याच्यामध्ये कुठेतरी तथ्य आहे आणि मग लोक जे काही माझ्यावरती आरोप लावता आहेत त्या आरोपातून मला मुक्त व्हायचं असेल तर मला राजीनामा द्यायचा आहे किंवा आणखी कुठल्या कृतीमधनं तर ते राजीनामा देतील स्वतःहून। अन्यथा मी मागेही म्हटलं की जर ते दोषी नसेल तर त्यांनी राजीनामा देऊ नये, परंतु जर त्यांना स्वतःला कुठे वाटत असेल किंवा सरकारला कुठेतरी ते तथ्य सापडले असतील, पुरावे सापडले असतील आणि त्याच्या भरोश्यावर सरकार ती भूमिका घेत असेल मग राष्ट्रीय ओबीसी महासंघ त्याला विरोध करणार नाही। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।